एम-आय-डी-सी कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ कार तयार करण्यात आलेले आहेत. ई व्हेइकलचा जमाना आहे आणि याच जमान्यामध्ये आपण पाहतोय माझ्या मागे आलेल्या ह्या ज्या 2 कार आहेत, या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ बनवलेल्या आहेत. हे विद्यार्थी आहेत त्यांनीच ह्या बनवल्यात. काय सांगाल? R1चं जी रेसिंग म्हटलं जातं तिची कॉपी करताय तुम्ही म्हणजे जणू काय त्याच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ बनवली. काय भावना? येस सर. हे सगळ्या रियूज केलेल्या वस्तू आहेत. सगळ्या भंगारमधून आणलेल्या वस्तू आहेत आणि त्याला आम्ही बनवल्या सर ईव्ही रेसिंग कार. बरं. त्याच्यामध्ये पीएमएसएम मोटर घेतलेले आहे, ईव्ही कंट्रोलर घेतलेला आहे आम्ही, आयरन कॉर्ड स्टीलचे पाईप घेतलेले आहेत. त्यात एक्सलेटर, ब्रेक, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम पण आहे, रिव्हर्स सिस्टम पण आहे. पूर्ण मटेरियल आहे ना आम्ही सर्व फेकणाऱ्या वस्तूपासून बनवलेली साध्या भाषेत भंगारातून. भंगारामध्ये. बरं. सर्व विद्यार्थी मित्र सर्वांनी मिळून गाड्या बनवल्या आहेत. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 2 गाड्या बनवलेल्या आहे आमच्या एमआयडीसी स्किल्ड कौशल्य विकास केंद्रामध्ये. बरं. याला खर्च किती येतो? कारण जर R1 ची रेसिंग कार घ्यायची म्हटलं तर तिचा खर्च तुम्हाला तर माहिती आहे रेसिंग कारचा. तर मग हिला खर्च किती आला? सर मिनिमम 8 ते 9,000 रुपये आपल्याला खर्च येईल. फक्त हे साईड बॉडीचा, त्यानंतर पीएमएसएम मोटर 4,000 ची, असा 15 ते 16,000 रुपये खर्च येईल टोटल. 16,000त रेसिंग कार तयार. ही दुसरी कार आहे. दादा, काय कन्सेप्ट होती? तुम्ही भरपूर मोठी टीम आहात, 30-40 लोकांच्या टीमने एक वाहन बनवलंय. कचऱ्यातून बनवलंय, भंगारातून बनवलंय? हा महत्वाचा उद्देश कसा होता की पोरांना एक प्रॅक्टिकली म्हणून एक प्रोजेक्ट बी भेटून जातो आणि त्यांचं कसं एक कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातं. त्यांना आता भविष्यात समजा ईव्हीचं एक महत्वाची गोष्ट आहे. आता सध्या ईव्ही म्हटलं तर ते ट्रेंडिंगला आहे सध्या. तर त्याच कॉन्सेप्टवर आपल्याला एक प्रोजेक्ट तयार करायचा होता आणि पोरांना समजा एक प्रॅक्टिकली नॉलेज पण भेटतं, प्लस मध्ये त्यांना एक आयडिया पण येऊन जातील. ह्याच कॉन्सेप्टवर समजा आपण दुसऱ्या गाड्या पण आपण प्रॉपर बनवू शकतो, बाईक असो या फिर फोर व्हीलर असो. बरं. आता याचं भविष्य काय पुढे? नेमकं याचं काय करणार? याच्यामध्ये भविष्यात असं आहे की जर समजा प्रॅक्टिकल नॉलेज जर क्लिअर राहिलं पोरांचं समजा, तर पुढे चालून समजा आपण ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग पण करू शकतो प्रॉपरली, कारण की हे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातं ना. त्याच्यात क्लिअर असल्यामुळे समजा सगळं ओके होऊन जातं. भविष्यामध्ये तुम्हाला आणखी कार बनवण्याचे प्रोत्साहन मिळतं. प्रोत्साहन ह्या 2 कार आहेत ज्या टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या आहेत. मागं आपण पाहतोय मोटर आहे, चेन लावलेली आहे, बॅटरी लावलेली आहेत, शॉकेट्स आहेत, सर्किट आहेत आणि त्यासोबतच अतिशय कमी खर्चामध्ये ही वाहनं बनवलेली आहेत. आजकाल ई व्हेइकल जर घ्यायची म्हटलं तर त्यांची किमती खूप जास्त आहेत. रेसिंग कारच्या किमती देखील जास्त आहेत. मात्र ही छत्रपती संभाजीनगरमधील कौशल्य विकास केंद्र जे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत चालतं, तर त्यांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून संपूर्णपणे आपण पाहतो ही कार कशी बनवली आणि या कारचा उद्देश जो आहे तो भविष्यामध्ये स्वस्तात चांगल्या चांगल्या वाहनं तयार होणं आणि ते सर्वांपर्यंत पोहोचणं याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.